फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमधील छत्री तलाव ते हनुमानगडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वन विभागाच्या जंगलामध्ये एका विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली। यावेळी वन परिक्षेत्रातील असलेल्या जंगलात सकाळच्या वेळी काही मजूर काम करण्यासाठी आले असता त्यांना विहिरीत मृतदेह आढळून आला असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला माहिती दिली। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, फॉरेन्सिक लॅब पथक आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले। मृत व्यक्तीचा मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। सध्या तरी या व्यक्तीची ओळख पटवण्यात आलेली नाही, मात्र तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितलं। सर, काय सांगाल, फ्रेझरपुरा हद्दीत एक इसमाची मृतदेह सापडल्याची घटना आहे, काय नेमकं प्रकरण आहे? फ्रेझरपुरा हद्दीमध्ये छत्री तलावाकडून हनुमानगडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाळी नावाचं फॉरेस्टचं बीट आहे। या फॉरेस्टच्या बीटमध्ये आज सकाळी काही फॉरेस्टचं पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना एक विहिरीमध्ये डेड बॉडी आढळून आली। त्याच्यावरून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं। याच्यावरून राजापेठ आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे लोक इथं आले असता एक डेड बॉडी या विहिरीमध्ये दिसून आली। ती डेड बॉडी सहाय्यकांच्या मदतीने काढून घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता आमची फॉरेन्सिकची टीम बेसिक एव्हिडन्स कलेक्शन करते आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याच्यात अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरची बॉडी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेतो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्यावरून पुढील तपासाची कार्यवाही सुरू होईल। व्यक्तीचे काही ओळख वगैरे? त्याच्या हातावर काही गोंधळ्याचे निशाणे आहेत आणि काही त्याचे पॅन्ट आणि हे आहे, त्याच्यावरून आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू आणि याबाबत आम्ही आपल्याला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा कुठे जर काही मिसिंग असेल तर पोलिसांना कळवावे याबाबत आवाहन करतो। संशय वगैरे काही वाटतं? प्रथमदृष्ट्या अजून काही संशय नाही, कारण त्याच्याबद्दल कुठून काही आलेलं नाही, परंतु तो याच शहरातील आहे की जवळच्या गावातील आहे की आणखीन काय, किंवा तो या ठिकाणी कशासाठी आला होता व्यक्ती, याबाबतचा उलगडा झाल्यानंतर त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल। लोकनायक न्यूज